येत्या 22 जानेवारीला देशात मोठा महोत्सव साजरा होणार आहे। कारण 22 जानेवारीला अयोध्येतल्या राम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे। त्यासाठी मोठ्या दिमागदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। हजारो सेलिब्रिटींना, राजकारण्यांना देशभरातून निमंत्रण देण्यात आलंय। आता याच दिवशी रामलल्लाची म्हणजेच बालरूपातील रामाची मूर्ती मंदिरात बसवण्यात येणार आहे। याशिवाय राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानाची मूर्तीही मंदिरात बसवली जाणार आहे। आणि अयोध्येतल्या राम मंदिरात बसवली जाणारी रामाची मूर्ती कुणी बनवली आहे, ती मूर्ती नेमकी कशी आहे ती जाणून घेऊयात या व्हिडिओतून। अयोध्येच्या राम मंदिरात बसवली जाणारी रामाची मूर्ती बनवली आहे ती म्हणजे अरुण योगीराज या मूर्तिकारानं। त्यांनी साकारलेल्या मूर्तीची निवड झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे। त्यामुळे आता आपण जाणून घेऊयात की अरुण योगीराज हे मूर्तिकार नेमके आहेत तरी कोण। तर अरुण योगीराज हे मूळचे कर्नाटकातल्या मैसूरचे। 5 पिढ्यांपासून त्यांचं घराणं ही मूर्ती घडवण्याचं काम करतं। मूर्ती साकारण्याचा वारसा त्यांना घरातूनच मिळालाय। लहानपणापासूनच त्यांना मूर्तिकलेची आवड आहे। MBAचं शिक्षण घेतलं, काही काळ खासगी कंपनीत कामही केलं, पण काम करताना मात्र ते मूर्तिकला विसरले नाही। 2008 मध्ये नोकरी सोडून मूर्ती साकारण्याच्या पिढीजात व्यवसायात काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला। अल्पावधीतच लोकप्रिय मूर्तिकार झाले। फक्त कर्नाटकातच नाही तर देशभरातील प्रसिद्ध मूर्तिकारांपैकी एक अशी त्यांची आज ओळख आहे। पंतप्रधान मोदींनीही याआधी अनेकदा अरुण योगीराज यांच्या कामाचं कौतुक केलंय। आतापर्यंत अरुण योगीराज यांनी कोणकोणती शिल्प साकारली आहेत तीही पाहूयात। तर इंडिया गेट समोर असणारा हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा 30 फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा अरुण योगीराज यांनीच साकारलाय। तर केदारनाथ इथला आदि शंकराचार्यांचा 12 फूट उंचीचा पुतळा सुद्धा यांनीच साकारलाय। मैसूर मधलं स्वामी रामकृष्ण परमहंस यांची मूर्ती त्यांनी साकारली आहे। मैसूरच्या राजाचा 14 फुटांचा पुतळाही बनवला। मैसूर मधली हनुमानाची 21 फुटांची मूर्तीही अरुण योगीराज यांनीच साकारली आहे। तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 15 फूट उंचीचा पुतळाही अरुण योगीराज यांनीच बनवलाय। त्यामुळे अरुण योगीराज यांनी साकारलेली शिल्प चांगलीच गाजली आहेत आणि त्यांना देशभरातून, विदेशातून अनेक अवॉर्ड्सही मिळालेत। आता त्यामुळेच देशातल्या नामांकित मूर्तिकारांमध्ये आणि शिल्पकारांमध्ये त्यांचा समावेश होतो। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।